पैशांचा मोह कोणालाही आवरता येत नाही. माणूस कोट्याधीश असो किंवा फकीर, रस्त्यात पडलेली रोकड, सोने नाणे किंवा मौल्यवान वस्तू सापडलेली तो पटकन खिशात टाकतो. पैशांचा हाच मोह आवरत चेन्नईतील कचरा वेचणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिलेला आहे. नक्की या महिलेनं काय केलेलं आहे ते पाहाच. कचरा वेचणाऱ्या महिला एस पद्मा यांना तब्बल 45 तोळे सोन्याचे दागिने सापडले. बाजारात याची किंमत 45 लाखांच्या आसपास आहे. मात्र त्यांनी प्रामाणिकपणे हा ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पद्मा या महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. रविवारी टी नगर भागातील मुपुथा अम्मन कोयली परिसरात आपले स्वच्छतेचे काम करत होत्या. काम संपवून झाडी आणि हातमोजे जमा करण्यासाठी त्या जात असताना त्यांना एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ बेवारस बॅग सापडलेली दिसली. कुतूहलापोटी त्यांनी ती बॅग उचलून बघितली आणि उघडून बघितली तेव्हा आतील ऐवज पाहून त्या अवाक झाल्या. बॅगेमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे सेट होते. समोर लाखोंचे सोने पाहून त्यांना कोणतीही लालसा झाली नाही. मोहाला बळी न पडता त्यांनी तातडीने आपल्या वरिष्ठांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी थेट पॉंडी बाजार येथील स्थानक गाठले आणि दागिन्यांनी भरलेली बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. आता सदर बॅग रस्त्यावर बेवारस पडली होती. ती उघडल्यावर मला त्यात सोन्याचे दागिने दिसले. माझ्या मनात त्यावेळी एकच विचार आला की ज्या कुटुंबाचे हे दागिने आहेत त्यांना किती मोठा धक्का बसला असेल. त्यांच्या कष्टाची कमाई त्यांना परत मिळावी एवढीच माझी इच्छा होती, असे त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान पोलीस तपासादरम्यान दागिन्यांची ही बॅग एका सराफ व्यापारीची असल्याचे समोर आले. हा व्यापारी टी नगरमध्ये आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. गप्पांच्या ओघात त्याने दागिन्यांची बॅग जवळच्याच हातगाडीवर ठेवली आणि तिथेच विसरून गेला. याबाबत व्यापाऱ्याने पोलिसात तक्रारही दाखल केली होती. कचरा वेचणाऱ्या महिलेला सापडलेली बॅग आणि हरवलेली बॅग एकच असल्याची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी ती मूळ मालकाला परत केली. पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडून प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या पद्मा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.